नमस्कार. MNB मनोबल या आमच्या मनोसामाजिक ॲप तर्फे आम्ही गप्पांगण ही सिरीज चालू केली आहे. या सिरीजचा मुख्य हेतू आहे की लोकांपर्यंत आम्ही वेगवेगळ्या ज्या महिला आहेत त्यांच्या मुलाखती आम्ही सादर करतो आणि त्यांचा जो जीवनपट आहे तो या मुलाखतीतून पुढे येतो. हेतू हाच आहे की या मुलाखतीतून एखाद्या महिलेला किंवा एखाद्या कोणाही व्यक्तीला जर प्रेरणा मिळाली तर त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा सुखद हो. परंतु आज आम्ही गप्पांगण या सदरामध्ये इस्कॉनचे स्वामीजी किंवा ज्यांना असं म्हटलं जातं शिक्षा गुरु किंवा स्पिरिच्युअल गुरु रुक्मिणी चरण दास प्रभूजी जे इस्कॉन कॅम्प मंदिरामध्ये अ, असतात, पुणे येथे असतात. त्यांना आम्ही बोलावलेलं आहे आणि आज आपण त्यांचे विचार ऐकणार आहोत. स्वामीजींचा एकूण अनुभव, त्यांचा एकूण त्यांची जो विषयामध्ये असणारी जी व्याप्ती आहे, ती इतकी आहे की आम्ही असा विचार केला की त्यांची ही मुलाखत आहे, ती आम्ही 2 भागामध्ये सादर करू. तर पहिल्या भागामध्ये त्यांनी एकूणच अ, इस्कॉनचे जे प्रभुपाद स्वामीजी आहेत, त्यांचा प्रवास, त्यांचा एकूण ज्याला असं म्हणतात की व्हिजन, त्यांचं मिशन म्हणजेच त्यांचं एकूण जे कार्य याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये स्वची ओळख याबद्दलही स्वामीजींनी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर भगवद्गीता आणि त्याचा आपल्या मानवी जीवनावर असणारा प्रभाव याबद्दलही स्वामीजींनी थोडक्यात माहिती दिलेली आहे. अर्थातच विषय असा आहे की त्याचे आपल्याला वेगवेगळ्या सिरीज करायला लागणार आहेत. कारण आम्ही स्वामीजींना मुलाखतीच्या शेवटी असं म्हटलं होतं की आम्हाला तुमच्याकडून सुख म्हणजे काय हे नक्की जाणून घ्यायचं आहे किंवा स्व म्हणजे काय किंवा भक्तियोग आणि कर्मयोग म्हणजे काय भगवद्गीतेत या सगळ्या ह्याचा अ, बद्दल काय सांगितलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला आवडणार आहे. त्यामुळे आत्ता जो आपला पहिला भाग आहे ह्याच्यामध्ये आपण फक्त स्वामी प्रभुपाद जी आहेत तर त्यांच्याबद्दल त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आणि नंतर आपल्याला सगळ्यांनाच आवडणार आहे अशा अ, जे मी मगाशी विषय सांगितले त्याबद्दल आपण स्वामीजींची मुलाखत घेणार आहोत. तर आत्ता मी इथेच थांबते आणि आपण स्वामीजींकडूनच जो स्वामी प्रभुपादजी आहेत त्यांचा जीवनपट जाणून घेऊया. धन्यवाद.